नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मजेतच राहा तर मजेतच राहा. मी तुम्हाला एक किस्सा सांगत आहे माझ्या कस्टमरांचे. ते एक कस्टमर खूप जुनी कस्टमर आहे आणि ती माझ्याकडे आपल्या मम्मीचे ब्लाऊज आपले पण ब्लाऊज खूप दिवसापासून शिवते. तर तिचे घाललेले ब्लाऊज तिच्या मावशीला खूप आवडले. त्यामुळे तिला वाटलं की मला पण त्या बुटीकमध्ये घेऊन जा आणि मी पण ते ब्लाऊज शिवायला टाकते. तिनं पण सुद्धा कमीत कमी 3 साड्यांना पिको फॉल केलं आणि 5 ब्लाऊज शिवून घेतलं माझ्याकडून. तिच्या अंगामध्ये ब्लाऊजमध्ये एकदम परफेक्ट मस्त बसला. परफेक्ट मस्त बसलं. तिनं ते लग्नाचं म्हणजे कुठं तर लग्न असेल तर लग्नासाठी पण ब्लाऊज शिवला आहे. हळदीसाठी, मेहंदीसाठी आणि रिसेप्शन, लग्न आणि असं 5 ब्लाऊज शिवलं होतं तिनं. तर हळदीच्या ब्लाऊजवर पिवळा ब्लाऊज होता. मी ब्लाऊज शिवली. माझी कारागिरीने जी साडीतला ब्लाऊज काढते ती मला विचारूनच काटते की ताई भाभी एवड़ा इतना काटो क्या उतना काटो क्या, ऐसा वैसे क्योंकि कभी कभी गलती भी हो जाती है, कभी कभी मेरे को डिजाइन के लिए ज़्यादा कपड़ा लगता है, इसलिए वो बोलती है कि तू आप ही मेरे को सजेशन दो की मैं कितना काटूँ. तिनं ब्लाऊज कापला. तर एकदम ब्लाऊज जिथं असते ना तसंच ब्लाऊज काढला. पण तिनं आधी काही नाही म्हटलं, साडी पाहिलं नाही, ब्लाऊज घातलं, सर्वांगामध्ये घालून गेली. मी ट्राय करायला लावते ब्लाऊज कोणाकोणाला, म्हणजे लेडीज पाहून, समोरच्या आपले कस्टमर पाहून तिनं ट्राय केला. तर तिला ते ब्लाऊज मस्त बसले. तिनं घेऊन गेली आणि नेमक्या हळदीच्या दिवशी तिनं तो ब्लाऊज घातला. ब्लाऊज छान बसला, साडी पण छान बसली. पण काय होते, साडीच्या पदराला कधी कधी लेस ही कमी येते. असं खूप सगळ्या साड्यांना होते. तर ती जी लेस आहे ना, खालची लेस बरोबर होती, पण ती ही गळ्याकडली जी असा आपला जो पदर येतो, तो पदराची लेस ही एवढीच होती. तर तिला काय डाऊट वाटला तर माहीत नाही. ती मला म्हणते की ताई मी साडीच नाही घालू शकत. मला कॉल आला. म्हणते मी साडी नाही घालू शकत, कारण का, तर तो तुम्ही म्हणजे पदराकडचा भाग ब्लाऊजसाठी कापल्या म्हणते, त्यामुळे ती जी लेस आहे म्हणते दिसत नाही, म्हणते थोडीशीच लेस येत आहे म्हणते. म्हटलं असं होऊ नाही शकत. मला होते गलती कधी कधी, मला थोडासा कन्फ्यूज वाटला थोड्या वेळासाठी. पण पण काही वेळाने एकदम म्हणजे मनात पाहिलं नाही. तिला तर मला विचारून काढलेला ब्लाऊज आहे, तर एकदम परफेक्ट ब्लाऊज काढलेला होता. म्हटलं तरी पण म्हटलं मी होऊ शकते. पण माझ्या तरी लक्षात आहे म्हटलं की मी पदराकडून ब्लाऊज नाही काढली, सरळ जो ब्लाऊज होता तो ब्लाऊजच काढली. कारण की ब्लाऊजमध्ये एवढी जी थोडीशी लेस येते ना, हातासाठी म्हणा की कमरेसाठी म्हणा, ती लेस आलेली होती. तर माझ्या लक्षामध्ये होतं. मी म्हटलं असं होऊ नाही शकत, पण कदाचित होऊ शकते गलती ना, होते गलती सर्वांकडूनच होऊ शकते. पण माझ्याकडून ते साडी माझ्याकडे आणा. तिनं तिच्या आपल्या बहिणीच्या मुलीपाशी पाठवल्या. ती म्हणे की माझ्या एवढा खाला, खूप डोका खाल्ला म्हणे, की त्या ताईनं पदराकडून ब्लाऊज काढला म्हणून. तर तुम्हाला ही साडी आता दाखवते, थांबा. ही आहे ती साडी आणि तो हा ब्लाऊज हो, हा त्या साडीचा ब्लाऊज आहे. हा आहे, ही आहे लेस. गलती माझ्याकडूनही झाली, कारण की ही लेस मी कापून घेतली, पण ही लेस मी काही तिच्या ब्लाऊजला लावली नव्हती. गलती होते कधी कधी माझ्याकडून. पण ही ब्लाऊज मी नंतर मला लक्षात आलं, ही लेस मी तिथं ठेवली होती जवळ आपल्या. तिला सांगितलं पण की नाही लावली म्हणून. तिनं काही नाही होत म्हटलं. तेवढं ते समजून घेतलं. ब्लाऊज न्यायच्या जवळ वेळी नाही की, बघा हा ब्लाऊज आहे, इथं ती लेस आली असते ना, ही लेस ही बघा एवढी लेस येतेच ब्लाऊजसाठी. कोणत्या काट असला तर थोडा मोठा असतो, पण ही लेस जास्त येत नाही. एक दोन्ही ब्लाऊजला मधोमध अस्तीनं लावावं लागते तरच होते, नाहीतर मग आपल्या कमरेला लावावं लागतो. ही आहे ती अस्तीन. तर ती म्हणते की अस्तीन नको. तिच्या बहीण लेकीनं म्हटलं की अस्तीनला लेस नको लावा, ती येतील मग सांगतील. आणि ह्या ब्लाऊजला मी असे कोण दिली होती. तिला ब्लाऊज छान बसला, व्यवस्थित बसायचं. 5ही ब्लाऊज व्यवस्थित बसायचं. तिने पुन्हा पण म्हणत होती की माझे ब्लाऊज टाकीन, आणि माहीत नाही टाकते नाही टाकत, पण टाकेल. कारण की तिला मी सर्व समजून सांगेन की ही साडीतला ब्लाऊज नाही कटला पदराचा. बघा आता तुम्हाला ही साडी दाखवते मी. बघा हा आहे तिचा मागचा भाग. हा आहे तिचा मागचा भाग. हा बघा, ह्या साडीला पिको केली आहे मी. दोन्ही ब्लाऊजला मधोमध अस्तीनं लावावं लागते तरच होते, नाहीतर मग आपल्या कमरेला लावावं लागतो. ही आहे ही अस्तीन. तर ती म्हणते की अस्तीन नको. तिच्या बहीण लेकीनं म्हटलं की अस्तीनला लेस नको लावा, ती येतील मग सांगतील. आणि ह्या ब्लाऊजला मी असे कोण दिली होती. तिला ब्लाऊज छान बसला, व्यवस्थित बसायचं. 5ही ब्लाऊज व्यवस्थित बसायचं. तिने पुन्हा पण म्हणत होती की माझे ब्लाऊज टाकीन, आणि माहीत नाही टाकते नाही टाकत, पण टाकेल. कारण की तिला मी सर्व समजून सांगेन की ही साडीतला ब्लाऊज नाही कटला पदराचा. बघा आता तुम्हाला ही साडी दाखवते मी.
बघा हा आहे तिचा मागचा भाग, हा आहे तिचा मागचा भाग. हा बघा, ह्या साडीला पिको केली आहे मी. हे बघा, ही फॉल लावलेली आहे. आणि ते खूप दिवसापासून साड्या घालते अशी नाही की मुलगी आहे ती चांगली वयस्कर, तरी पण 40-45च्या वयाची लेडीज असेल, आपण नेहमी साड्या घालतो तर आपल्याला समजते की ह्या साडीतला साडीकडून ब्लाऊज काढलेला आहे की पदराकडून काढलेला आहे. बघा, तिनं घातला पण ही चिठ्ठीसुद्धा नाही काढला. हे राहते ना ही सुद्धा नाही काढला, तर मलाही चांगलं झालं तिला दाखवायसाठी. बघा, आता अगर मी पदराकडून ब्लाऊज काढली असती तर हा असा ही लेस राहिली असती का? हा पदराचा भाग आहे ना, हा पदरा काढून हा लेस लावली आहे बघा. आणि ही स्लीव, आणि ही तर चिठ्ठी हे आहे ना, ही पदराच्याच भागाला कोणाला दिलं, कोणत्याला दिली असते. ही बघा, ही अशी लावलेली लेस आहे. ही पदराच्या खालच्या साईडला येते की नाही? मग लेडीजला का नाही समजत, नुसतं डोकं खात राहतात. कधी कधी एवढं झेलून घ्यावं लागते ना, असं वाटतं की कधी कधी ह्या काम सोडून टाकावं. पण असंही वाटतं की कस्टमरसाठी का सोडून टाकावं. असं तर कोणत्याही कामामध्ये आपल्याला परेशानी येत असते. हे बघा ही लेस आहे. ही लेस ही जी येत आहे, बस एवढी लेस येत आहे. तर तिला याच लेसमुळे डाऊट आला की ब्लाऊज हा पदराकडून काढला आहे. पण समजायला पाहिजे ना की ही लेस आहे. ही चिठ्ठी पण दिली आहे, इथं निघाली का नाही निघाली, ही दिली आहे ही. बघा, मग माझी चूक आहे का याच्यामध्ये? काही नाही ना. आणि ब्लाऊज पण उलटा कापली का? नाही कापली. आता तिनं काय म्हटलं की ताई, काकू म्हणे, ती मला काकू म्हणते मुलगी, काकू म्हणे साडी आणि ब्लाऊज आपल्याकडेच ठेवा, त्या रविवारला येणार आहे, त्याला आपण चांगलं समजून सांगू. म्हटलं समजून सांगण्याची काही गरजच नाही आहे. ऑलरेडी कोणत्याही लेडीजला, छोट्याशा मुलीला दाखवाल तरी ह्या समजते की हा कोणाकडून ब्लाऊज कापलेला आहे म्हणून. मला टेन्शन नव्हता. मला टेन्शन आला असता, कारण काटलेसटीनं मला टेन्शन आलं असता, पण मला पक्का 100% माहीत होता की ब्लाऊज पदराकडून काढलेलं नाही आहे. त्यामुळे मला टेन्शन नाही आहे. नाहीतर कधी भारी साड्या असतात, कधी कधी गलती होते, थोडीशी गलती होते, एवढं टेन्शन येते डोक्याला की मला कस्टमर काय म्हणेल, भरून द्यावं लागेल का, भरून द्यायची तयारी असते. पण कसं तो ब्लाऊज आपल्याला साडीतला ब्लाऊज नेमका तसाच ब्लाऊज भेटत नाही कोणत्याच दुकानामध्ये, म्हणून टेन्शन येतं. पण मला अजिबात टेन्शन नव्हतं, कारण की मला विश्वास होता की मी नाही काटली होती. कारण की जर आपण कापतोही गलतीनं, तरी आपल्याला शिवत्या वेळेस किंवा फाल लावत्या वेळेस काही ना, किंवा ब्लाऊज शिवत्या वेळेस, पिको करत्या वेळेस काही ना काही लक्षात येते की ही गलती आपल्याकडून झाली आहे. त्यावेळेस खूप धगधग मनामध्ये होत असते ना. आपण कस्टमरला समजून सांगतो, त्यांना कन्फर्मेस करतो की गलती झाली माझ्याकडून, अगर तू म्हटलं तर मी साडी आपल्या जेवढी दुसरी साडी घेऊन देते, या ब्लाऊज बदलून देते, ब्लाऊज शिवून दे दुसरा, असं काहीतरी म्हणावंच लागतं. बरोबर आहे ना? बघा, मग ही अशी गलती, हे डोके खायची गोष्ट झाली ना. स्वतःचाही मनाला हे कन्फ्यूज करून घ्यायचं आणि दुसऱ्यालाही करून घ्यायचं. तिनं सुद्धा हळदीमध्ये साडी घातली नाही आणि मला पण फोन करू सांगितलं, पण मला टेन्शन आलं नाही या गोष्टीचं. आणि आताही टेन्शन नाही, कारण की माझ्याकडून गलतीच झाली नाही. बरोबर आहे ना? तर अशा गलत्या तुमच्याकडून होतात का, ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. भेटूया तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.